आज मी करणार आहे झणझणीत कटाची आमटी। हे मी कुकरमध्ये पाणी गरम करायला ठेवते। हे मी अर्धा किलो हरभऱ्याची डाळ घेतली, तिला 2 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे। आता ह्याला 1 चमच तेल लावून घेते, कारण डाळ लवकर शिजेल आपली। आता हे कुकरमध्ये टाकून घेते आणि 3 शिट्ट्या काढून घ्यायचं आहे। ही आपली डाळ छान शिजली। आता ही डाळ आपण एका पातेल्यामध्ये काढून घेऊ। आता मी हे कढीसाठी डाळ काढून घेते आणि हे पातेल्यातल्या डाळीतली मी पुरणपोळी करणार आहे। तर मी पुरण वाटणार आहे त्याचं। तर मी आता कढीसाठी येळण तयार करून घेते। तुम्हाला जेवढी कढी पाहिजे तेवढी येळण काढून घ्यायचं आहे। आता मी वाटीमध्ये काढून घेतलेली डाळ मिक्सरमध्ये बारीक करून घेतली। आता हे येळणमध्ये टाकून घेऊ आणि छान हलवून घेऊ। 2 टमॅटो, अद्रक लसूण पेस्ट, कढीपत्ता, भाजून घेतलेलं खोबरं। आता 2 पळी तेल टाकले पातेल्यामध्ये, कढीपत्ता, अद्रक लसूण पेस्ट, हे कापून घेतलेले टमॅटो तेलात छान परतून घ्यायचे। थोडंसं मीठ टाकले, घरगुती लाल तिखट, हळद, घरगुती काळा मसाला तेलामध्ये छान परतून घेऊ। आता हे आपण येळण तेलामध्ये टाकून घेऊ आणि चवीप्रमाणे मीठ आणि वाटलेलं खोबरं। ह्याला छान एक उकळी आणायचं आहे आणि वरून कोथिंबीर टाकायचं आहे। ही कटाची आमटी खूप छान लागते। हे खास सणालाच बनवतात।